नमस्कार, मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. मी आज वेगळा छोटासाच व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो व्हिडिओ म्हणजे आपल्या पश्चिम बंगालमधल्या इलेक्शनच्या संदर्भात आहे. कारण सध्या 5ही राज्यामध्ये निवडणुका होत आहेत, पण त्यात सर्वात गाजते ती पश्चिम बंगालची ममता बॅनर्जींची जी निवडणूक आहे ती गाजते आहे. कारण गेले काही वर्ष 15 वर्ष तिथे जे काही अराजक चाललेलं आहे त्याला लोक कंटाळलेले आहेत. आणि म्हणून मी गेल्या वेळेला पण एक व्हिडिओ केला होता. महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये महायुतीचंच सरकार येणार, त्या बाबतीतला व्हिडिओ माझा खूप यशस्वी झाला, लोकांना तो आवडला. आणि त्यामध्ये मी सांगितलेलं की महायुतीचंच सरकार येणार ते सत्य ठरल्यामुळे मला बऱ्याच प्रेक्षकांचा, बऱ्याच माझ्या चाहत्यांचा फोन आला की यावेळेचं तुमचं भवितव्य काय, तुम्ही अजून व्हिडिओ केला नाही. तर काही व्यस्त कारणांमुळे मी हा व्हिडिओ केला नव्हता, पण आता लोकांच्या मागणीनुसार मी हा व्हिडिओ करतो आहे. तर आपल्याला ममता बॅनर्जींचं मी फारसं याच्यामध्ये टेक्निकल विवेचन करणार नाही आहे ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या. कारण काय, सर्वच जणांना त्याची माहिती असेलच असं नाही, बऱ्याच माझ्या प्रेक्षकांना माहिती असतेही, त्यामुळे ते मला प्रतिक्रियाही देतात तशा. तर आपल्याला ममता बॅनर्जींच्या कुंडलीचा थोडासा आधार घ्यायचा आहे आणि त्यांची पहिली ग्रहस्थिती काय होती आणि आत्ताची ग्रहस्थिती काय आहे ह्याचं आपल्याला थोडंसं कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे असं की त्यांची कुंडली एवढी स्ट्रॉंग का होती की त्या गेल्या कित्येक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आणि उच्चपदस्थ आहेत. गेली 15 वर्ष तर त्या पश्चिम बंगालच्या चीफ मिनिस्टर्स म्हणून निवडून आलेल्या आहेत. आणि त्यांच्या राज्यात त्यांनी काय केलं हे सोडून द्या, पण त्यांची पत्रिका मुळामध्ये त्यांना एवढं सपोर्ट का करते, त्यांना या राज्यावर का बसवलं, याचा थोडासा आपण अंदाज घेऊया. ममता बॅनर्जींचा जन्म जो आहे तो 12 जानेवारी 1955 12:05 हुगळी येथे झालेला आहे. त्यामुळे त्यांचं मेष लग्न आलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, लग्न मेष म्हणजे त्याचा लग्नेश हा जो सगळ्यात महत्त्वाचा ग्रह असतो, ज्याला आपण म्हणजे मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला होता, त्यात लग्नेश म्हणजे तुमच्या कुंडलीचा धुरंधर आहे असं म्हटलं होतं. तर ममता बॅनर्जींच्या कुंडलीचा खरोखरच धुरंधर ग्रह म्हणजे मंगळ आहे. आणि हा मंगळ ग्रह लाभस्थानात पडल्यामुळे त्यांना तो लग्नेश अतिशय चांगल्या पद्धतीने ॲग्रेसिव्हली लाभ करून देतो. आणि मंगळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, क्रांती करणं, हिंसा करणं, डोकं न वापरता किंवा म्हणतात तसं भिडणं, ॲग्रेसिव्हनेस हा त्याचा सगळ्यात मोठा बाणा आहे. आणि ते ममता बॅनर्जींच्या ठाई दिसतं. म्हणजे कुठेही काही विचार न करता किंवा ॲग्रेसिव्हली त्या पुढे जातात आणि जिथे जिथे ज्या सगळ्या गोष्टी दागदपटशानी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करतात. नुसता एकटा लग्नेश किंवा धुरंधर असून चालत नाही, त्याला सपोर्ट करणारे ग्रहही लागतात. त्यांच्या कुंडलीमध्ये दुसरा सगळ्यात राजकारणात महत्त्वाचा ग्रह जो असतो तो शनी. लोकांना आश्चर्य वाटेल, पण शनी हा खूप राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो. तो त्यांच्या कुंडलीमध्ये तूळ राशीचा आहे, लक्षात ठेवा. आणि तो सप्तम स्थानामध्ये म्हणजे दशमाच्या दशमस्थानामध्ये पडला आहे. त्यामुळे कर्मस्थानाच्या कर्मस्थानात पडल्यामुळे त्यांना राजकारणामध्ये प्रचंड यश मिळवून दिलं. आणि त्याच्यावरती कडी म्हणजे असा मंगळ लग्नेश आणि असा राजकारणाचा दशमेश शनी यांचा त्यांच्या कुंडलीत नवपंचम योगही झालेला आहे. तसंच भाग्यस्थानचा स्वामी गुरु जो आहे तो गुरुही त्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये पडलेला आहे. चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे चतुर्थ स्थान हे पब्लिकचं स्थान असतं, त्यामुळे त्यांना त्यांचा सपोर्ट मिळाला. आणि अशा या भाग्येश गुरुची त्यांच्या दशमस्थानावरही दृष्टी पडलेली आहे. त्यामुळे त्यांना हे सगळं राज्य करायला मिळालं. आणि हे सगळं राज्य करायला मिळालं ते केव्हा मिळालं, तर मी म्हटलं तसं शनीच्या महादशेत. त्यांची 2010पासनं ही शनीची महादशा सुरू झाली होती. तर ती शनी 2010च्या आधीच सुरू झाली. तर त्याच्या आधीपासनं त्या उदयास आलेल्याच आहेत. पण शनीच्या महादशेत त्यांना पश्चिम बंगालचं राज्य करायला मिळालं आणि गेले 15 वर्ष त्या चीफ मिनिस्टर म्हणून काम करत आहेत. म्हणजे या शनीनी त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल केलेला आहे. मग आता असं काय होणार आहे की बाबा ज्याच्यामुळे ममता बॅनर्जींच्या सत्ता स्थापनेला त्रास होणार आहे किंवा त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत. तर कधी कधी काय असतं की हे जे चांगले ग्रह असतात ते त्यांची दशा महादशा संपताना किंवा हे करताना आपण जे काही दिलेलं असतं त्याच्यामधनं काही प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यामुळे आत्ताची स्थिती अशी आहे की आत्ता आपण जर गोचर स्थिती बघितली तर गुरु जो आहे तो मिथुन राशीमध्ये आहे. त्याची दृष्टी
त्यांची सगळी भाग्यस्थानावर पडते आणि भाग्यस्थानात असलेल्या रवीवर पडते वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. चांगली गोष्ट त्यांच्यासाठी अशी आहे की त्यांचा रवी जो आहे तो सध्या मेष राशीमध्ये आहे आणि तो लग्नस्थानामध्ये आहे. त्यांच्या मेष राशीच्या म्हणजे मेष राशीचं लग्नस्थानामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कंट्रोल सगळा जास्त असण्याची शक्यता आहे. फक्त प्रॉब्लेम इथे असा झाला आहे की त्यांचा जो लग्नेश मंगळ आहे, जो पूर्वीच्या म्हणजे पहिल्या कुंडलीमध्ये जो लाभस्थानात होता तो आत्ता गोचरीने गेलेला आहे, तो व्ययस्थानामध्ये गेला आहे, तो मीन राशीमध्ये गेला आहे. आणि तिथेच आत्ता गोचरीने शनीसुद्धा आहे. म्हणजे शनी आणि मंगळ हे दोन ग्रह कर्माचे कारक आपण म्हणू शकतो किंवा तुमच्या कुंडलीला चालना देणारे ग्रह म्हणू शकतो. हे शनी मंगळ ही अतिशय अशुभ युती आपण मानतो. ही अशुभ युती त्यांच्या व्ययस्थानात झाल्यामुळे त्यांना मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि अशा या दोनही ग्रहांची दृष्टी षष्ठ स्थानावर पडते. राजकारण्यांसाठी किंवा राजकारणासाठी षष्ठ स्थान हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे षष्ठ स्थानावरती ती दृष्टी तशी पडली आहे. आणि मंगळाची तर 8वी दृष्टी ही सप्तम स्थानावर पडली आहे. आणि सप्तम स्थान म्हणजे काय आहे? सप्तम स्थान म्हणजे खरं तर प्रतिस्पर्धी असतो. मग प्रतिस्पर्धी यावेळेला ॲग्रेसिव्ह झालेला आहे. म्हणजे त्यांच्यापेक्षा सुद्धा प्रतिस्पर्धी ॲग्रेसिव्ह झालेला आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये शनीची महादशा आता संपत आलेली आहे. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शनीची महादशा संपणार आहे. त्यामुळे हा शनी त्यांनी जे यश दिलं होतं ते यश त्यांचं आता कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये या वेळेला ममता बॅनर्जींना अतिशय कठीण जाणार आहे. आणि ग्रहस्थिती असं दर्शवते आणि माझं तर म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टी निश्चितच याच्यामध्ये विजयी होईल आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार जाऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल. याच्यासाठी पूर्णपणे ग्रहस्थितीनी सध्या ममता बॅनर्जींच्या अगेन्स्ट आपण त्याला म्हणतो की त्यांच्या विपरीत त्यांना ती परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे त्यांना यावेळेला ग्रहस्थितीही साथ देत नाही आहे. जनसैलाब तर नाहीच याद देत आहे, कारण त्यांनी अनेक अत्याचार सोसलेले आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चंद्र आत्ताचा जो आहे 4 मेचा, कारण मी कुंडलीचे गोचर काय बघतोय ते 4 मेचं बघतोय, कारण त्या दिवशी रिझल्ट लागणार आहे. 4 मेचा जो चंद्र आहे हा जो स्त्रियांचा कारक ग्रह आहे हा नीचीचा झाला आहे वृश्चिक राशीमध्ये अष्टम स्थानामध्ये. गुप्तस्थान, अष्टम स्थान म्हणजे गुप्तस्थान आहे. त्यामुळे यावेळेला स्त्रियांचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही, तो नीचीचा झालेला आहे. त्यामुळे स्त्रियांचं मतदान गुप्तपणे त्यांच्या अगेन्स्ट होणार आहे, हेही यातनं दिसतं आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की यावेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार निश्चित स्थापन होणार आहे. ममता बॅनर्जींना यावेळेला चांगला फटका बसणार आहे. सीट किती होणार आहेत, येणार आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा नको करूया, कारण काय आपल्याला राज्य कोणाचं येतं आहे हा त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की यावेळेला 4 मेच्या गोचर कुंडली आणि ममता बॅनर्जींची कुंडली यांचं कंपॅरिझन केलं तर असं निश्चित दिसतंय की ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शक्यता आहे आणि भारतीय जनता पार्टी सत्तेवर येण्याची शक्यता आहे. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकांना शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा अजून काही अशा विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर सांगा. मी अनंत मराठे, माझा मोबाईल नंबर 9821544563. धन्यवाद.